जय शिवराय, नमस्कार, शुभ सकाळ. हे पहा, नैसर्गिकरित्या पिकलेला पेरू आपल्या टेरेस गार्डनवरती पडलेला आहे. मी आधी बी व्हिडिओ सेंड केलेलाच आहे, तरी पण मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करत आहे. हे पहा, नैसर्गिकरित्या पिकलेला पेरू पडलेला म्हणजे हे असे बघू शकता. आणि काय पाहिजे मित्रांनो, काही औषध नाही, काही नाही, पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकलेला पेरू. आणखीन पेरू आहेत, आपल्याला काढायचं आहे, ते तुम्हाला दाखवतो. हा देखील पिकलेला आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. थोडंसं जरी ओढलं ना तर ते निघेल. हे पहा, तुमच्या समोरच मी काढलेला आहे. आपल्या हातात एका मुठीत बसत आहे पेरू. आणखीन पेरू आहे ते तुम्हाला दाखवतो मी. हा खाली ठेवतो. हे पहा, ते ठेवलेला आहे. हा देखील पूर्णपणे पिकलेला आहे. हे पहा, तुमच्या समोर तोडलेला आहे मित्रांनो. तोडल्यानंतर इतका छान वास येत आहेत. आणखीन एक आहे, हे पहा. आणि काय पाहिजे मित्रांनो, खूप समाधानी आहे मी, कारण आपल्याला नैसर्गिकरित्या फळे खायला मिळत आहेत. हे पहा, हा थोडा कच्चा आहे. इकडे एक आहे, तो देखील मी काढणार आहे. हे पहा, हा निघलाच. तर आणखीन एक आहे, तुम्हाला दाखवतो. हा देखील पिकलेला आहे. थोडासा पिकलेला आहे, तरी आपल्याला काढायचा आहे. हे पहा, हे पहा, 1 2 3 4 1 2 3 4 5 6 पेरू मित्रांनो आलेले आहेत. हा लिंबू देखील पिकून पडलेला आहे. मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या टेरेस गार्डनवरती नैसर्गिकरित्या पेरूचं झाड उगवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता छानपैकी. हे पहा, ते छान आहेत, पूर्णपणे पिकलेले आहेत पेरू. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.